नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता यंदा गौरी आवाहन येत आहे 31 ऑगस्टला. तर बघा, रविवारी आपल्याला गौरी पूजनाची म्हणजे आवाहन करायचे, त्या दिवशी गौरी. तर बघा, प्रत्येक घरामध्ये आपल्याला चालीरीती कुळाचार याचे पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केलं जातं. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी हे विसर्जन केलं जातं. तर प्रत्येक घरोघरी आपल्याला गणपती जेव्हा येतं त्याच्या 2-3 दिवसानंतर लगेच गौरी येतात. गणेश चतुर्थीनंतर बघा, तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होत असते. 3 दिवस चालणारा हा उत्सव आनंदात व मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही, तर ती दोघी बहिणी असतात. म्हणजे त्यांना असं म्हटलं जातं की ज्येष्ठ आणि कनिष्ठ ही गौरी म्हणतात. तर गौरी ही गणपतीची आई आहे, म्हणजेच पार्वती माता आहे आणि माता लक्ष्मी हिची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरामध्ये आपल्याला चालीरीती कुळधर्म कुळाचार याचे पालन करून गौरीचं आवाहन करून पूजन विसर्जन केलं जातं. बघा, काही घरामध्ये लक्ष्मी जी असतात तर ते उभ्या लक्ष्मी असतात, तर काही घरामध्ये तर बसलेल्या लक्ष्मी असतात. मग प्रत्येकांच्या चालीरीती वेगवेगळ्या प्रमाणे त्यांच्यानुसार तुम्ही लक्ष्म्या बसू शकतात आणि गौरीचं पूजन करत असतात. प्रत्येकांच्या घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये गौरीचं पूजन केलं जातं, विसर्जन केलं जातं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं पूजनही केलं जातं. बघा, ह्या गौरी म्हणजे माहेरवाशीन म्हटल्या जाणाऱ्या गौरीचे मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी म्हणतात, कारण बघा, महालक्ष्मी काय त्याचं स्वरूप असतं म्हणून ते महालक्ष्मीच्या रूपातही ते म्हणजे पूजा करतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. बघा, बरेच आता कोकणामध्ये सणामध्ये मुली माहेरी जातात आणि कोकणात काही भागात फुलांच्या गौरीची पद्धत आहे. तर बघा, तिथे बऱ्याचपैकी आता मी तुम्हाला म्हटलं आहे की प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरीचं पूजन असतं. बघा, जेव्हा गौरीचं आवाहन होतं तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला सर्व स्वच्छता करायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पूजन करायचं आहे किंवा गौरी उभ्या करायच्या ती ठिकाणी आपल्याला स्वच्छ करून आपल्याला ती आधी सजावटीची पूर्वतयारी करायची असते. बघा, जेव्हा आपण पूर्वतयारी करतो तर तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा गौरीचं आवाहन करतो तर त्यावेळेस आपल्याला घाई होणार नाही. त्याच्यामुळे सजावटीचं आधीच करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला आवाहन करताना आपल्याला छान अशी पूजा करायला वेळ भेटेल तुम्हाला. बघा, त्या दिवशी बघा, ज्या दिवशी आपल्याला मुखवटे घरामध्ये म्हणजे आवाहन होतं गौरीचं, तर ते मुखवटे जी आहे तर ते आपल्याला अंगणामध्ये जी काही तुमची तुळस असते त्या तुळशीपासून आणायचं असते. म्हणजे सुपामध्ये आपले गौरीचे मुखवटे ठेवायचे 2 आणि त्यांचे बाळ ठेवायचे. त्यानंतर त्यांचे हळद कुंकू लावून तिथे आपल्याला पूजा करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्यावर वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर विड्याचं पान ठेवायचं, त्याच्यावर खोबरं सुपारी आणि एक दागिना म्हणजे एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यांची पूजा करत आपल्याला त्यांची म्हणजे घोषणा जल्लोष करून आपल्याला घरामध्ये आणायचं आहे. म्हणजे बघा, आता मी ते तेवढे पुढे सांगणार आहे. तर त्यासाठी बघा, गौरी आवाहनाचा म्हणजे शुभमुहूर्त काय आहे आणि पूजनाचाही शुभमुहूर्त आहे ते बघूया. तर बघा, 2025 गौरी आवाहन 31 ऑगस्ट म्हणजे रविवारी येणार आहे आणि 1 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरीचा पूजेचा शुभमुहूर्त आहे. बघा, शुभमुहूर्त आहे सकाळी 5 वाजून म्हणजे जवळपास 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटापर्यंत म्हणजे 6:45 पर्यंत आपण गौरीचं पूजन करू शकतो. बघा, आणि गौरीचं आवाहन म्हणजे दुपारी 12 पासून जे सुरू होणार आहे ते संध्याकाळचे 5:30 पर्यंत ते शुभमुहूर्त आहे. तर 5:30च्या आधीच आपल्याला गौरी आवाहन करायचं आहे. आणि जे काही तुमचं ज्येष्ठ गौरीचं विसर्जन 2 सप्टेंबरला आहे तर ते पण दिवसभर आहे. तुम्ही विसर्जन कधीही करू शकता. दुपारी म्हणजे दुपारपासून ते संध्याकाळी 10 पर्यंत ते तुम्ही विसर्जन कधीही करू शकता. तर त्याच्यामुळे आपल्याला हे शुभमुहूर्त नक्कीच आहे. तर आपल्याला जी काही आवाहन करायचे म्हणजे गौरीचं घरामध्ये, तर त्या दिवशी थोडं 5:30 पर्यंत तुम्ही नक्कीच त्यांचं आवाहन करायचं आहे. म्हणजे गौरीचा पहिला दिवस बघा,
आपापल्या परंपरेनुसार आपल्या घराच्या उंबऱ्यातून आत आणतात. जिच्या हातात गौरी असतात बघा, ती सुवासिनी असते आणि तिच्या हातात ते गौरी असतात. त्या बाईचे म्हणजे पाय धुवायचे आहेत आणि पाण्याने धुतात आणि बघा त्यांच्या पायावर कुंकाने स्वस्ती काढून त्यांच्या घरात दरवाजापासून जिथे गौरी बसायच्या आहेत त्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीचे पायाचे ठसे उमटत गौरीचे मुखवटे आणायचे असतात. आणि त्यावेळी ताट चमच्याने वाजून घंटानाद करून त्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी आणि जागा दाखवण्याची प्रथा असते बघा. काही ठिकाणी त्यांना तेवढ्याची रूपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात आणि तिच्यावर मातीचा मुखवटा बसवतात. अशा पद्धतीने ही काही ठिकाणी अशी पद्धत आहे. तर बघा, जिथून आपण लक्ष्मी आणतो म्हणजे तिथे अंगणात तुळस असते तर तिथे सुपामध्ये 2 मुकुट घ्यायचे आहेत आणि त्यांच्यावर वस्त्र म्हणजे टाकायचं आहे. फुलं अर्पण करून आपण विड्याची पानं ठेवायचे, त्याच्यावर ते आपल्याला खोबरं वगैरे ठेवायचं आहे, खारी खोबरं आणि 1 नाणं ठेवायचं आहे, सुपारी ठेवायची आणि त्यांची पूजा करत त्यांना आगमन करायचं असतं. तर प्रत्येकांच्याकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा प्रकारे आवाहन करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला बघा, आपल्याला गौरीचं आवाहन केल्यानंतर आपल्याला त्या दिवशी रात्री गौरीला छान साडी नेसवायची आहे आणि छान दागिनेचा अलंकार भरपूर छान म्हणजे उभा लक्ष्मी केल्यानंतर त्यांना दागदागिनेने सजवलं जातं. त्यांचे मग बघा खूप छान साडी नेसून त्यांना बघा अगदी देवाप्रमाणे नटवतात आणि त्यांचा साज शृंगारही प्रेमाने म्हणजे घालतात. खूप बायका अशी छान गौरी सजवतात जसं साक्षात लक्ष्मी उभी आहे अशाप्रमाणे त्यांची पूजा करतात बघा. तर जे आपल्या परंपरेनुसार बघा आपल्या त्याची दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गौरी आवाहन होतं तर त्या दिवशी लक्ष्मी उभ्या केल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी त्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते बघा. गौरीची सकाळी महालक्ष्मी पूजा आरती करून आपल्याला फराळाचा नैवेद्य दाखवतात बघा. त्यानंतर रात्री संध्याकाळी आरती केली जाते बघा. त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य असतो, आंबाड्याची भाजी म्हणजे 16 भाज्यांची एकत्र करून भाजी त्या पदार्थाचा नैवेद्य समावेश असतो बघा. त्या दिवशी छान पुरणपोळीचा आणि खूप छान असं बेत केला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवलेला जातो. कटाची आमटी असते, भजी पापडी हे सगळं प्रकारचे त्यांना जेवण घातलं असतं लक्ष्मीला आणि केळीच्या पानावर हे सर्व त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आणि बघा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीची विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात बघा. त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूचे पाने, काशी फळाचे फुलं, रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल महत्त्वाचे असं वस्तू असतात आणि नंतर गौरीची पूजा आणि आरती करतात. गोड शेवायची खीर किंवा आपले जी काही तुम्ही आता प्रत्येकाकडे गोड शेवायची खीर केली जाते तर कुणाकडे ते कानवलेसारखं म्हणजे नैवेद्य दाखवला जातो कानवले करून. तर ते तिसऱ्या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर खरंच एक प्रकारची उदासीनताच दिसून येते आणि आपल्याला पण खूप उदास वाटतं कारण गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. त्यामुळे त्याच्यात म्हणजे खूप पाणी येतं डोळ्याला आणि पुढच्या वर्षी लवकर याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. विसर्जनच्या पूर्वी आपण आरती केल्यावर नंतर त्यांची प्रार्थना करावी, आपलं चुकलं असेल तर त्याची क्षमा याचना मागावी आणि खरंच गौरीचा निरोप देताना आपण नेहमी दरवर्षी प्रमाणे आपण जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना ते बोलायची आहे. तर बघा जेव्हा गौरी आवाहन म्हणजेच काय तर गौरी घरामध्ये येते त्यांचे जल्लोषाने आपण 3 दिवसाचा म्हणजे उत्सव केला जातो. त्यामध्ये आपल्याला घरामध्ये जेव्हा गौरी येते म्हणजे साक्षात लक्ष्मी येते तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी होते त्या घरामध्ये. खरंच ते जेव्हा आपण गौरीचं आवाहन होतो म्हणजे त्या दिवशी गौरी आवाहन होतं, दुसऱ्या दिवशी पूजन होतं, विसर्जन होतं. ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे म्हणजे खूप शांतता ठेवायची आहे घरामध्ये बघा. जिथे त्या घरामध्ये ज्या शांतता असते तिथेच लक्ष्मी टिकत असते आणि तिथेच लक्ष्मी येत असते. त्यामुळे त्या घरामध्ये खूप शांत वातावरण ठेवायचं आहे, वादविवाद करायचा नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला छान गौरीचं आवाहन यावर्षी यंदा 2025मध्ये करायचं आहे. खूप छान पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी खूप छान प्रार्थना करायची आहे बघा. आपल्या घरामध्ये जी काही जेव्हा गौरी घरी येतात तर खरंच खूप छान मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये वातावरण खूप प्रसन्न असतं. तरच बघा अशा प्रकारे यंदा आपल्या 2025मध्ये आपल्या ज्येष्ठ गौरीचा पूजा अर्चना करायची आहे, छान नैवेद्य
दाखवायचा आहे, सर्वांना नैवेद्यही द्यायचा आहे. अशा प्रकारे आपला छान असा साजरा करायचा आहे हा 3 दिवसाचा उत्सव आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.